कर्जत तालुका अक्कलकोट येथे 5 दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 18 वर्षीय कार्यकर्ता सीना नदीत वाहून गेला। अक्कलकोट तालुक्यात या 2 दिवसात ही दुसरी घटना आहे। अनिल रेवप्पा कोळी वय 18 राहणार कल्लकर्जत असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून ही घटना 31 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता घडली। यात हकीकत अशी की ग्रामदैवत कलमेश्वर मंदिरात बाल गणेश मंडळाने गणरायाची प्रतिष्ठापना केली होती। रविवारी 5व्या दिवशी मूर्ती विसर्जनासाठी सायंकाळी 7:30 वाजता 12वी शिक्षित अनिल आणि त्याच्या सोबत 10-12 मुले मिळून मिरवणुकीने सीना नदीत गेले। तेथे विसर्जन करीत होते। दरम्यान अनिल हा तोल जाऊन पडून वाहून गेला। रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांनी शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही। त्याच्या पाठीमागे आई, वडील, भाऊ, काका असा परिवार आहे। ही घटना रविवारी सायंकाळी 7:30 वाजता सीना नदी पुलावर घडली। या घटनेची माहिती ग्रामस्थांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिली। त्यानंतर तहसीलदार शिल्पा पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान पंढरपूर येथून आपत्ती व्यवस्थापन पथकाला याची माहिती देण्यात आली, तसेच नागरिकांनी शोधण्याचा प्रयत्न केला। Subscribe now and press the bell icon. Never miss an